नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाहेरचं वातावरण बघताना तर खूप भारी वाटतं आणि मी जातलंय पण आहे. आणि जेव्हा मी खाली पुन्हा जातलं आहे, आज मी मजा मारू खाली जातलं आहे, कारण सध्याचं स्नो जर एवढं असाल तर नंतर खूप पडतलो तेव्हा काय मी ह्याच्यात खेळू शकणार नाही. सो थोड्या वेळानं आम्ही चहा वगैरे घेतलो आणि खाली जातलो. आज रविवार आहे त्यामुळे आज सगळं आरामात आहे, काही टेन्शन नाही ना. सो सगळा रिलॅक्समध्ये चालू हा. तर आज रविवारचं मी काय स्पेशल मेनू करत असतो नाही. खरं तर इंडियात करणं काय मोठाचं नाही, बट इकडे हे करणं राजपूर नको. ओ माय गॉड, पहिल्यांदा असा छान असा झालेला हा दाखवते मी आज काय केलं आहे. आंबोळीचा पीठ आणि बऱ्यापैकी ह्या पहिल्यांदा माझ्याकडनं फुगला हा. ह्या खरं तर अर्धो टोपसुद्धा होक नव्हता आणि आता बघत असेल त्या टोप माझं एवढं हा, पण ह्या बऱ्यापैकी वर इला आणि ह्या बघून खरं तर खूप समाधान वाटतं की पहिल्यांदा एवढा ह्या झाला हा. त्यात का मिक्स करते आणि राजने चहा ठेवलेलं, सो चहा झाली हा. तर मी पटपट पहिले डोसे काढून घेते, आंबोळे काढून घेते आणि ते का चहासाठी देते आणि मग जे मी खाली जातलंय तेव्हा तुमका दाखवते. आपण केलेला कौतुक जेव्हा सक्सेस होता तेव्हा त्या शेअर करू खूप भारी वाटतं. आणि ह्या प्रॉपर डोसेवाल्यांसारख्या झालेला हा. हे त्यांचे मध्ये मध्ये जे गोळे येतात आतल्या पिठाचे, चुरचुर 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 आवाज येतात. पहिलाच पीठ जर घट्ट असत ना तर मस्त येतात. आणि ॲक्च्युली ही टिप माझ्या एका यूट्यूबवरच्या व्हिडिओची आहे. मी कोणाचं तरी बघितलेलं आहे ह्यो व्हिडिओ, कारण माका आंबोळीचं पीठ करूक नाही यायचा. त्यामुळे मस्त पीठ झालेलं आहे. तुमका दिसत असताना हे बुडबुडे येलेले आहेत. हे बुडबुडे येणं म्हणजे सक्सेसफुल. आता पटकन डोसे काढते. आत्ता मी खाली येलो आणि खाली येताना ह्या असा रेडी होऊन जायचं लागतात. ओके, अशी जाऊया ना. आता इकडनं फिरता फिरता जरा दाखवतं. वरचा एरिया ऊना पण स्लाइड करून हा, जेव्हा खूप स्नो पडतलो तेव्हा इकडे स्लाइड करू. आणि काल जर मी म्हटलेलं तुमका ना की इकडे वाळू मीठ टाकलं जातं, ते हे असे स्पार्कल्स असतात काचेचे तुकडे कसे, पण ॲक्च्युली काचेचे तुकडे नाही आहेत. ह्याचा कामता वितळवणं हा, जसं की आता हो स्नो व्हायचा पाणी पाणी झाला, हो स्लिप नाही होतो बिकॉज त्या स्पार्कल्समुळे आणि त्याचा मीठ टाकलेलं असतं त्यामुळे. आणि ह्या असा मीठ वगैरे नॉर्मल चालाच्या रोडवर टाकतात, कारण तिकडे स्नोचं बर्फ नको होऊ देत आणि कोणी पडू देत नको म्हणून. जसं की आता तुम्ही बघत असताना पूर्ण वाटभर टाकलेला हा. त्या साईडला सुद्धा हा बारीक बारीक जे दिसत असताना आणि इकडे सुद्धा वाटेवर टाकलेला. आणि हो, त्या दिवशीचं नवीन केलेलं रस्तं त्याच्या पूर्वीच्या व्हिडिओ जर बघितला असताना तिकडे थोडंसं मधून क्रॅक गेलेले ह्या रोडला, त्यामुळे हो रस्तं केलं. आणि हा भाऊ खूप छान वाटतं. फक्त खूप स्नो पडा गवं होतं मग आणि छान वाटलं असतं. आणि हे आमचे डस्टबिन, सो कचरा गोळा करणारे सुद्धा वेगळे वेगळे कंपनी असतात. सो आता ह्या कंपनीबरोबर त्यांचा कॉन्ट्रॅक्ट झाला, जी ब्ल्यू कलरची रिपब्लिक सर्व्हिस म्हणून हा. आणि पहिली होती त्यांना इकडनं कमी केला. सो असं असतं, प्रत्येक कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट केले जातात, तिकडे तशा पद्धतीने कामं केली जातात. आता आम्ही ना ह्या साईडने उतराक नाही, कारण तर ह्या खूप सहज शक्य होता, पण इकडे मधनं आम्ही स्लिप झालो असतो तर म्हणून इकडनं आम्ही उतराक नाही. आणि आता आम्ही ग्राउंडवर जातो आणि इकडनं आटोपाट झालेली आहे. खरा पाय स्लिप होता. हा, न्यू शूज घालू का होते. इकडे पोरा वगैरे खेळायला गेलेली दिसतात. कुत्रे येऊन गेलेले असतात त्यामध्ये, मग काय मजा नाही. माका वाटलेला तेवढा एक्सपेक्टेड नाही हा,
तेवढं स्नो खूप ह्या नाही, हा जास्त नाही. हा नाही, वरून उलट खूप दिसलो, बट आता खाली आल्यानंतर कळालं की काय 1 इंच भराचं सुद्धा नाही आहे. ओके. इकडे एक ना त्यांची खारुताईंची हेड असता, खैर येता तिचा घर बघू दिसता का, खूप मोठी आहे त्यांची दादी अम्मा. हा आता ॲक्च्युली नाही दिसायची बिकॉज ती थंडी बाहेर येत की नाही काय माहिती, बट इकडे ना खूप मोठी आहे. बघू दिसली तर आज नाही तर ह्याच्यानंतर दाखवीन, जेव्हा आम्ही हे बॅडमिंटन खेळा घ्यायचो तेव्हा तर ती दिसायचीच, बट आता ना. आणि बघा खरं तर हा खूप छान वाटला. मी ग्लव्ज घालते कारण हात असे घडघड होत लागलेत, नाक गळाक लागला. तू घातले तसं मास्क घालू बघते. इकडे थोडासा क्लीन दिसता मधल्या एरियात, इकडे बघू मला कितपत बर्फ गोळा करून मिळता स्नोबॅन बनवण्यासाठी, कारण ह्या साईडला कुत्रं नाचून गेला आणि ते काही शू वगैरे केलं असं कळायचं नाही. तर मी आता स्नो गोळा करते. स्नो गोळा करण्याची स्टाईल पण बघ, शांत चालत होता इंडियात. कारण माझ्या घराकडे शेणाची जमीन आहे, सो माका त्याबद्दलची आयडिया हा कसं सारवतात. आणि मी जेव्हा सारवायचं आहे ना तेव्हा अशी डिझाईन योग हवी असायची मला, मग आवडायचा. ऍक्च्युली नाही पुराचं नाही एवढूसो की स्नोमॅन करता. हा 3 लागतले ना, बॉटम वाला मोठं गोळ लागतलो. तवसर घट जातले. कोण, मी की गोळो? तू मी नाही करू शकणार कारण त्याच्यासाठी पेशन्स नाही राहता, स्लीप होता. टेम्परेचर वाटतले ना आता रावचे नाही, बिकॉज असं स्नोमॅन झालं तर असं उभंच राहायचं नाही. टेम्परेचर ह्या हा आणि वारो हा ना म्हणून. तरी बघू ट्राय करूया. पण त्या कळायचंच नाही, त्याचा पोट खायचा तो खायचो. ऍक्च्युली रवतच नाही. अर्धो स्नोमॅन फुडल्या स्नोक करूया. त्याच्याऐवजी आम्ही जेव्हा समुद्रावर जायचो ना तेव्हा किल्लो करायचो, सुद्धा किल्लो करताय. म्हणजे महाराजांचे किल्ले एवढेसे नाही आहेत, ते का खूप स्नो लागतलो. लोकांची नजर नाही पोहोचू शकणार एवढे मोठे किल्ले. आता ग्लोव्ज आणून वयतले, ग्लोव्ज आणून हात थंड जातले. नाही जात आपण आतमध्ये. ऍक्च्युली रवतच नाही, आता चिकटला कसं काय माहिती, पण तो सुटता. तो ह्या नाही होता घट्ट ग्रीप धरचो ना, बिकॉज टेम्परेचर कमी आहे ना, वाढलेलं आहे. आम्ही आय थिंक कालच योग आहोत. सॉरी नाही होता माझ्याकडनं, कारण इथं रवतच नाही.
सो माझी हौस भागलेली हा. पण जेव्हा खूप स्नो पडतलो तेव्हा मी असं मजा मारू घेतलेलं आहे. आणि एखादी आता साईडला पसरवत आहे कारण कोणी हे का तोडून मोडून गेलेला नाही आवडायचा. बिकॉज मी आपलं किल्लो समजून बनवत होतं त्यामुळे मीच ते का आता स्प्रेड करते. अगदी ना असं भुसभुशीत असावं हे उडून जाता. ह्याचं नाही बनायचं. आय थिंक तो तेव्हा बनतो जेव्हा तो खूप घट्ट असा पडत असताच ना तेव्हा होईल. पिठी साखर असतं तसं झालं. कमी पडलेलं रांगोळ्या. हां हां. तर मंडळी आजचं जेवण कंप्लीट झालेलं हा. मी जेवण करताना काही व्हिडिओ करून नव्हते. जसं की मी सकाळी म्हटलंय आज रविवार आणि आज स्पेशल बेत काहीतरी हा. आंबोळी करत होते तर आंबोळीचा पीठ वगैरे तर तुमका दाखवलंय आज आंबोळी केले हे. पण आंबोळी बरोबर खाण्यासाठी मी काय केले हे ता तुमका दाखवते. तर आज स्पेशल हा चिकनचो रस्सो, सुक्या चिकन आणि हे आंबोळी. सो आज आमच्याकडे असं मेनू हा. तुम्ही सुद्धा जेव क्या किंवा जर कोणी जेव घेऊचा असेल तर तुमका सांगा मी तसं जेवण करीन.